नमस्कार. तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एक अडचणीतून मार्ग काढणारा विषय याच्यावर चर्चा करणार आहोत. पंचांगामध्ये जी काही 5-7 पंचांग आहेत त्या प्रत्येकामध्ये वास्तुशांती हे जे दिलेले मुहूर्त असतात ते एकसारखे नसतात. म्हणजे अ पंचांगामध्ये जर त्या दिवशी दिला असेल तर ब पंचांगामध्ये नसतो. ब मध्ये असेल तर क मध्ये तो अनिष्ट दिवस सांगितलेला असतो. घरातल्या कॅलेंडरवर दिलेला असतो तर इतर पंचांगात नसतो. लोकांची गोची होते फार. त्यामध्ये बऱ्याच वेळेला काही महिन्यांचा अडसर, ते पुष्य महिना नको, ज्येष्ठ महिना नको, आम्हाला पौषातच नको, त्यात अधिक महिना नको, हे एक थेर. त्यामध्ये उरलं काय तर मग अरेच्या ते गुरुवक्री, शुक्रवक्री, गुरु शुक्र युती, अरेच्या हा सगळा प्रकार अडचणीचा जर ठरत असेल तर मग लोक घर बांधतात. आज कोणतंही घर बघितलं 25-30 लाखाच्या आत नाही आहे. परंतु आत्ता जर तुम्ही राहत असाल ज्या घरामध्ये, तर एकतर ते घर तुमचं स्वतःचं आहे पण तिथं अडचणी जास्त आहेत. प्रायव्हसी नाही आहे, पडकं आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, राहायचे प्रश्न आहेत. कोण माणूस एखादा आला एका दिवशी तर त्याला बसायला सुद्धा बाहेर काहीतरी टाकून द्यावं लागतं. आणि काही लोकांचे प्रश्न आहेत की जे भाड्यानं राहतात, तिथं 8-9 हजार रुपये भाडी आहेत आणि भाडं देऊन सुद्धा मालक संतुष्ट नाही आहे. तो म्हणतो आता बांधलं की जावा की, कधी जात आहे असा मागं तो सारखा काय करत असतो तर आपल्या लाटणं लावत असतो. मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला जायचं पण गृहप्रवेश कधी करू, तर नवीन गृहप्रवेश कधी, हा एक अडचणीचा मुद्दा. बऱ्याच वेळा गुरुजींना विचारतो, गुरुजी म्हणतात मुहूर्त नाहीत. अरे मुहूर्त नाही म्हणजे जायचं का नाही मग? तर आपल्याला व्यावहारिकता, अडचणीतून मार्ग काढणे आणि आपलं समाधान साधणे, अशा 3 गोष्टी एकत्रित करता आल्या पाहिजेत. ते मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. एक तर व्यावहारिकता, अडचणीतून मार्ग काढणे आणि समाधान. हे का आलं तर एक चांगलं घर बांधलेलं कुटुंब 9,000 रुपये भाडं देते आणि एका महिन्यामध्ये मुहूर्तच नाहीत आणि मुहूर्त आहेत ते 4 तारखेला आहे म्हणून सांगितलं पुढच्या महिन्याच्या. मग पुढचा महिना जो आहे त्याचं पूर्ण भाडं त्याला तिथं जर द्यावं लागलं असेल आणि 5 तारखेला जर सामान घेऊन जायचं तर 4 दिवसासाठी त्याला 8-9 हजार रुपये पे करावे लागतात. व्यावहारिक दृष्टिकोन काय, जा ना तिथे 4 तारखेला करूया ना वास्तुशांत, सगळं सामान घेऊन जायचं ना. नाही, अजिबात काय सामान न्यायचं नाही. काही वेळेला तर उलटं लोक विचारतात, गुरुजी उद्या आपली वास्तुशांत आहे, मग ते स्वयंपाकाचं वगैरे सामान जे आहे ते आज आचार्याने आणून ठेवलेलं आहे, टेबल खुर्च्या आणल्यात, त्यानंतर ते काय त्याचं कढई सामान अमकं तमकं सिलेंडर 8 ठेवू का? अरे 8 ठेवायला काय नको काय? व्यावहारिकता काय? जेव्हा तुम्ही एखादी वास्तू तयार करता तेव्हा तिथं गवंडी, ते कामगार, बिगारी हे तिथं झोपतात, जेवतात, संडास बाथरूम वापरतात. अरे सगळं त्यांनी केलेलं आहे. मग आता तुम्ही अजून तिथं जाऊन काय करणार आहात? तर तुम्ही जाऊन देवांचा प्रवेश करणार आहात. त्यामुळे ते वापरण्याबद्दल कधीही आपल्या मनात शंका येता कामा नये. व्यावहारिकता ही आहे. नेऊन ठेवा सामान. कशाला? 7-8 हजार रुपये वाचणार असतील तर तेवढ्यात तुमचं एक महिन्याचं किराणा येईल. अडचणीतून मार्ग काय? समजा आत्ता महिना 2 महिने मुहूर्त नाहीत तर 2 महिने थांबून आपली अडचण करून आपण गैरसोय करून इतर जागी भाड्यानं राहण्यापेक्षा किंवा जुन्या घरात राहण्यापेक्षा नवीन घरात जाऊया ना. आणि वास्तुशांत करायची आहेच, मग ती योग्य मुहूर्त मिळाल्यानंतर करूया. तोपर्यंत राहिलो म्हणून काय फरक पडतो का? नाही नाही, तोपर्यंत अजिबात जायचं नाही. हा जो एक प्रकार आपल्या डोक्यात असतो त्यामुळं आपण अडचणीत येतो. मग त्या अडचणीतून मार्ग काय काढायचा आणि आपलं समाधान कसं साधायचं, या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न असा की आपल्याला अडचणी येतात त्या म्हणजे कुठल्या? तर अडचणी येतात त्या म्हणजे काय? योग्य मुहूर्त सापडत नाही. योग्य मुहूर्त सापडत नाही म्हणजे काय? तो मालक सांगतोय मला सुट्टी नाही, हिला सुट्टी नाही, आम्हाला रविवारचाच मुहूर्त पाहिजे. रविवारी वास्तुशांतीचा मुहूर्त नसतो, बऱ्याच जागी बऱ्याच वेळा दिलेला नसतो. मग रविवारच पाहिजे बघा असं म्हणत 3 महिने लांबवतील
योग्य मुहूर्त सापडत नाही. मग तुमची सुट्टी आहे त्या दिवशी घ्या ना, त्यात बऱ्यापैकी वेळ चांगली बघा आणि जावा. हा मुहूर्त गुरुजींनी काढला तर तो काढीव मुहूर्त आहे. मग पंचांगकर्त्यांनी काढून दिलेला मुहूर्त तो पण त्यांनी काढलेलाच असतो, तो पण काढीव असतो. ह्याला काढीव म्हणण्यात काय अर्थ नाही, पण आपल्याला तेवढी बुद्धी नसते. मुहूर्त मुहूर्त म्हणजे काय? एक नक्षत्र आणि एक तिथी, किंवा एक नक्षत्र आणि एक वार, ह्या दोन्हींचा संयोग. गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय? गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येणे, त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणतात. तसंच आहे ते. एक वार आणि एक नक्षत्र, एक तिथी आणि एक नक्षत्र एकत्र येणे, या स्वरूपाच्या दोन गोष्टींचा संयोग होणं ह्याला आपण मुहूर्त म्हणतो. मग आपण त्यातल्या त्यात चांगला बघायचा. एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं नक्षत्र असलं तर ते वाईट आहे बाबा, असं कसं? तुझं नक्षत्र आहे ते छानच आहे बाबा, मग त्या चांगल्या नक्षत्रा दिवशी जा असं म्हटलं तर त्याला ते पटत नाही, कारण पंचांगात सांगितलेलं नाही. मुलाचं नक्षत्र बघ, बायकोचं नक्षत्र बघ, अरे ते चांगल्या नक्षत्रावर जन्मलेले आहेत, असं कसं? आता पुष्य नक्षत्र उत्तम आहे असं जर म्हणलं आम्ही, गुरुवार आणि पुष्य नक्षत्र, पण त्या दिवशी वैधृत योग असेल तर आपण तो चांगलाच मानतो की, पण त्याची गुरुवारी पुष्य नक्षत्राची पण शांती करतो आणि वैधृत योगाची पण शांती करतो. आता हा योगच जर अमावस्याला आला तर पंचायतच आहे सगळी. म्हणजे काही वेळेला दोन गोष्टी, म्हणजे 5 नक्षत्रामध्ये घटक कुठले? तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, ह्यामध्ये 2 गोष्टी एकत्र असतील तर छान आपण म्हणतो. त्यावेळी बाकीच्या 2-3 बघायच्या नाहीत, असा विचार करायचा. आणि योग्य मुहूर्त नसेल तर आपल्याला योग्य काय आहे ते शोधायचं आणि पुढं जायचं. 10 वेळा विचार करायचा की आपली सोय महत्त्वाची आहे. दुसरं असं की काही आर्थिक अडचणी असतात. आर्थिक अडचणी म्हणजे काय? 30 लाख रुपयाचं घर बांधायचं, पण आम्हाला ते बजेट लक्षात आलं नाही आणि नंतर एक एक गोष्ट त्या मारुतीच्या शेपटासारखी वाढत गेली आणि 35-40 लाखावर गेलो. मग आता अजिबात वास्तुशांतीला सुद्धा पैसे नाहीत. गुरुजींना द्यायला तर नाहीतच, पण लोक येणार तर त्यांना जेवण करायला पण पैसे नाहीत. आणि असं जर झालं असेल तर आर्थिक अडचणी संभवतात. आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत नाही आणि त्यामुळं आपल्या गोष्टी जर अडचणीच्या आल्या तर मग थांबावं, काहीच न करता जाऊन राहावं आणि ज्या वेळेला आपल्या आर्थिक अडचणी संपतील त्यावेळेला आपण वास्तुशांती करून घ्यावी, त्यावेळेला होम करावा. तोपर्यंत साधा गृहप्रवेश एक छानपैकी कलश भरलेला घ्यावा, नवीन घ्यावा, घरातला असेल तर स्वच्छ घ्यावा, जावं, उजवा पाय टाकून आत जावं, छानपैकी पूर्वेकडच्या दिशेला तोंड करून तो ठेवावा. त्यासोबत एखादा गणपतीचा फोटो, त्याच्यावर पाणी भरावं, त्याच्यामध्ये हळद कुंकू, एक नाणं, एक सुपारी, एक फूल घालावं, एक कलश नारळ ठेवावा, त्याच्यावर ठेवावं. मस्त छानपैकी त्या फोटोला नमस्कार करा. एखादा काय दिला असेल तो नैवेद्य दाखवा, भले साखर दाखवा, एखादा लाडू दाखवा, 2 पेढे दाखवा, घरातली शिरा करून न्या तो दाखवा, छानपैकी करा. गृहप्रवेश, देवांचा प्रवेश करून घ्या, सामान घेऊन जावा आणि सवडीने करा. मग अडचणीचा काय प्रश्न आहे? पण आमच्याच डोक्यात येत नाही, आम्हाला कोणी सांगत नाही, त्यामुळे नाही वास्तुशांत झाल्याशिवाय जायचं नाही. त्यावेळेला हा इगो मोठा असतो. 400 लोक जेवायला घालणार, मोठा मंडप घालणार, एवढं मोठं पंक्ती उठवणार आणि मग दणदणीत जाणार. दणदणीत म्हणजे काय? आर्थिक अडचणी अजून वाढवतो आपण. गरज आहे का? अगोदरच आपण अडचणीत आलेलो असतो आणि अजून अडचणी वाढवल्या तर पुढे त्या सगळ्या पेलताना भांडणाचा मुद्दा उद्भवतो. त्यामुळे आर्थिक अडचणी असतील तर तिच्यावर शहाणपणाने मात करायला शिकणं हा योग्य मार्ग ठरेल. काही वेळेला उत्तम आहे, घर सगळं बांधलंय, सगळं झालंय, पण काही कामच पूर्ण होत नाहीत. बरं, इतक्या वास्तुशांत आपण करतो. बघा, मी तरी इतक्या वास्तुशांत केल्या मला दिसून आलं की नळाला पाणीच नाही आहे. का? नाही, टाकीच बसवली नाही अजून. अरे बापरे, मग काय करायचं? पाणीच नाही. मग ते बॅरलच्या बॅरला आणायचे आणि वापरायचे. हात धुवायची सोय नाही. का? खाली कुठं अजून ते बेसिन बसवलं, घर खाली पाईप जोडलेला नाही. अरे काय वेडे आहात का काय? कोणत्या गोष्टी योग्य आहेत, कोणत्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजेत त्या सांगतच नाहीत. बरं, सिंक बसवलंय, नळ बसवलाय, पाणी नाही. संडास आहे, बाथरूम आहे, संडास जर बाथरूममध्ये जाऊन येऊ का? पाणी नाही आहे. अरे पाणी नाही, मग बाथरूमचे तुमचे उपयोग काय? लोक एवढे येणार, त्यांनी कुठं जायचं? घराच्या मागं? अरे विचार करा ना, काही गोष्टींचा विचार करा. कामे पूर्ण होत नाहीत असं नव्हे, आपण त्या कामाचा पूर्णत्व नाही विचार करून ते पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणून अगोदर विचार करत नाहीये. आणि मग ह्याच्यामध्ये होतं काय? तर अडचणीतला सगळ्यात मोठा भाग कौटुंबिक मतभेद होतात. कौटुंबिक मतभेद म्हणजे हा महिना नको, मला अडचण आहे, मला वेळ नाही, तुम्ही जावा, तुम्ही करा, असा म्हणणारा एक भाग येतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये मग सगळे जर एकमत होत नसेल तर कुणाला तरी आपण टाळून करायचं, मग ते मनाला भावत नाही.
काही वेळेला उलटं होतं, घरातली काही लोकांची आजारपण असतात, आपण ठरवतो सगळं करायचं आणि अचानक त्यांची आजारपणं जी आहेत ती रौद्र रूप धारण करतात, थोडंसं मोठं, आणि मग त्यावेळेला आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन तिथं, सगळं चांगलं आहे, घरात पेशंट आहे, सगळा एकदम सिरियस झाला आणि दवाखान्यात ॲडमिट केलं, डॉक्टर म्हणले मी गॅरंटी 24 तासाची देऊ शकत नाही, झालं कुठली वास्तू आणि कुठली शांत आणि काय सगळं कॉन्सन्ट्रेशन दवाखान्यात. ह्या अडचणी उद्भवतात. काही वेळेला मुलांच्या परीक्षा तोंडावर येतात आणि मग मुलं म्हणतात ते आम्ही असलं काय करणार नाही, आमच्या परीक्षात आम्हाला काय सांगायचं नाही, झालं मुलांच्याकडे लक्ष देणं, त्यांचा अभ्यास, त्यांना जाणं नेणं आणणं, परीक्षा झाल्यावर बघू, हा आपल्या डोक्यात विचार असतो. ह्या अडचणी आहेत. काही वेळेला घरात अचानक कोणाचा तरी मृत्यू होतो आणि मग आपण गोंधळले जातो. अचानक होणारे मृत्यू अपघाताने आहेत, आकस्मिक हार्ट अटॅकसारखे आहेत. काही वेळेला असे मृत्यू होतात की आपल्याला अंदाजसुद्धा येणार नाही, पण असा मृत्यू बसल्या बसल्या चहा पिता पिता अचानक मृत्यू झाला. काय झालं, अरे इच्छा सगळं. मग आता 10 दिवस सुतक सोहेर अमकं तमकं झालं, मग गावात समजा सगळं झालं, 10-12 दिवस झाले, तरीसुद्धा जायचं असेल तर आपल्याच घरात लोक काय आहे का नाही बघाय ना, अजून 15 दिवस झालं नाही तर वास्तुशांती कर. अरे म्हणजे काही लोक असे म्हणतात. खरं तर 12 दिवसाचं किंवा 14 दिवसांचं गोड जेवण झालं तुमचं की त्यानंतर पुन्हा त्या गोष्टीचा काही संबंध येणार नाही. आपण शहाणपणानं योग्य विचार करून आपण ते जायला हवं. त्याचा आणि मृत्यूचा संबंध जोडायचा आणि परत समजा 6 महिने तुम्ही थांबलात आणि 7व्या महिन्यात गेलात तरी पण बोलणारा म्हणतो अजून वर्ष व्हायचं आहे का नाही, झालं. मग तुम्ही लोकांच्या ह्या म्हणण्याला तोंड देणार आहात का? नाही. कारण म्हणणारा माणूस तुम्हाला 1 रुपया द्यायला तयार नाही. सगळे सांगायला शहाणपणा तयार आहेत, प्रत्यक्षात रुपया द्यायला कोण तयार नाही, सामान न्यायला यायला तयार नाही, तिथली फरशी पुसायला यायला तयार नाही, जेवायला आला तर ताटाला हात लावणार नाही, माडावून हात तिथंच हात धुवून पडेल. सांगणाऱ्यांचं काय हो? त्यामुळं ऐकायचं का नाही हा आपला प्रश्न आहे. अचानक मृत्यूमुळे बऱ्याच वेळा गोंधळ होतो. अशा वेळी जर असं वाटलंच आपल्याला तर एखादी उदक शांती करावी आणि जाऊन राहावं आणि निवांत वर्ष झाल्यानंतर मग मस्तपैकी आपण काय करावं, जाऊन वास्तुशांत करावी. बऱ्याच वेळेला उदकशान करण्यापेक्षा काही लोक ग्रहयज्ञ म्हणजे काय तर वास्तुशांतीसारखंच आहे. ग्रहयज्ञ केला जातो, त्यामध्ये सूत गुंडाळायचं नाही, प्रवेश करायचा नाही, त्यानंतर तोरण लावायचं नाही, ह्या गोष्टी फक्त टाळल्या तर बाकी ते दोन्ही सगळं सारखंच आहे, त्यात काय फरक पडत नाही. त्यामुळं अशाही गोष्टी करतात आणि मग जातात. मग एवढंच करायचं असेल तर मग त्यानं काय फरक पडतो असा पुन्हा प्रश्न येतो. आणि आपल्याकडे अडचणीचे म्हणजे काय, ही सोहेर आणि सूतक ही संकल्पना ही लोकांच्या डोक्यात इतकी भिनलेली आहे, आपण त्याला मातच करू शकत नाही. आता कोणाच्या तरी घरामध्ये कोणाचा तरी जन्म झाला, चांगलं का वाईट? चांगलं. सोहेर आलं आम्हाला, आता काय करता येत नाही, 10 दिवस देवपूजा पण करायची नाही. अरे त्या देवाने का तुम्हाला सांगितलं काय कोणाचा तर जन्म झाल्यानंतर वाटोळ होणार आहे करू नका म्हणून? पण आपण ते करत नाही. खरं तर कोणाच्या तरी घरात एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जन्माली तर तो आनंदाचा क्षण आहे. मग छान मस्तपैकी जाऊया, भेटूया. सोहेर आला आम्हाला, आमच्या सोहेरसुद्धा म्हणता येत नाही, सुतक आलं म्हणतात. म्हणजे कशाला काय शब्द वापरायचे याचं सुद्धा गणित आमच्याकडं नाही, कोणाला माहिती म्हणतात काय. आणि मग ह्या अशा सगळ्या प्रकारामुळं आपण हे कारण नसताना 8-8 दिवस 10-10 दिवस लांबवत राहतो. सूतक ही सुद्धा संकल्पना आहे. सूततक मुलांना निरोप पोचण्यापर्यंतचा काळ म्हणजे 10 दिवस. आता तुम्ही 15 मिनिटात सगळ्या जगाला गवसणी घालू शकता, मग कशाला त्या गोष्टी चढत बसायच्या. आणि सूतक 10 दिवस आहे तर सूतकात तुम्ही करता तरी काय? काही नाही. सकाळचा आंघोळ चालू असते, सकाळचा नाश्ता चालू असतो, दुपारचं जेवण चालू असतो, 4चा चहा चालू असतो, रात्रीचं जेवण चालू असतं, फिरणं जाणं बँक व्यवहार सगळे चालू असतात, नोकरी. मग सूतक म्हणजे करता काय? येऊन जाऊन काय उरलं सुरलं तर ती देवपूजा 10 दिवस बंद, एवढ्यासाठी सगळं सूतक चुकीची संकल्पना असेल तर एकदा विचार करा की आपण करतो ते बरोबर आहे काय. या गोष्टीतून आपण बाहेर पडलो की आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला जर हे सूतक हा संकल्पनातून बाहेर पडायचं असेल आणि आपल्याला नवीन ग्रहप्रवेशासाठी मार्ग शोधायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे यातून मार्ग शोधता येतो. तो म्हणजे काय, योग्य दिनांकाने मुहूर्त निवडा. आपणच ठरवायचं योग्य दिनांक. दोघांना सुट्टी आहे, मुलांना सुट्टी आहे, पाहुणे येऊ शकतील, वा छान आहे, हरकत नाही काय, असा दिवस निवडा. आणि त्या दिवसातला चांगला मुहूर्त कुठला आहे जरा ऊर्जेनं विचारा. आजचं नक्षत्र बरं आहे ना, त्यातलं कुठला वेळ चांगली आहे, हां ठीक आहे, ह्या वेळेला मी जाऊन करतो आणि करून ठेवतो, संपलं. पंचांगामध्ये वास्तुशांतीचा मुहूर्त आहे काय असा विचार सुद्धा करू नका. तुम्ही अडचणीत आहात, हे सगळं अडचणी नसताना विचार करायचा आहे, म्हणून आपण ती गोष्ट करायची. त्याचं व्यावहारिक नियोजन करायला शिका. व्यावहारिक नियोजन म्हणजे काय, पैसे किती आहेत, तेवढ्यात सगळं गाव जेवण झालंच पाहिजे काय,
गरजेचं आहे काय, आत्ताच ते गरजेचं आहे काय. पावसाळा आहे, बाहेर मंडप घातला आहे आणि बादा 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 सगळ्या मंडपात पाऊस गळायला लागला आहे आणि लोक जेवायला लागलीत. पत्र्याचा मंडप घालणं शक्य आहे का? तरी इकडून इकडून पाणी येतं आहे. अरे नको ना, आपली जागा कमी आहे, मग आपण आत्ताच घालू नये, नंतर निवांत बघूया कुठं कशाला कुठला कार्यक्रम आणि सगळ्यांना बोलूया. व्यावहारिक नियोजन करा. लोक काय म्हणतील या शब्दाशी जर तुम्ही लोंबकळत राहिला तर लोक कधीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. त्यांना जेवायला देऊन प्रत्येकाला जाताना 500-500 रुपये जरी दिले तर ते म्हणतील 500 रुपये दिले, मी 1000 रुपये तयार केला. असलं काहीतरी व्यावहारिक नियोजन करते. नको, आपल्याला कसं शक्य आहे किशाला विचारा. दामाजीपंत तुमचं म्हणणं काय? आपण त्या दामाजीपंतांना कधी जमेतच धरत नाही आणि मग किस्सा फाटल्यावर अडचणीत येतो. नको, व्यावहारिक नियोजन करायला शिका. घरामध्ये, नवीन घरामध्ये अपूर्ण कामं काय आहेत? कुठं गळतं आहे का? टाकी बसवायची राहिली, पाण्याची सोय आहे का? लाईटची सोय आहे का? ह्या गोष्टी बघा. त्यानंतर ड्रेनेजची सोय केलेली आहे का? खिडक्या दारं आहेत का? खिडक्या बसवल्यात, खरं अजून काचेचं तावदान लावले. दार बसवलं आहे, खरं त्याला कडी अजून लावलेली नाही. संडास बसवलं आहे, खरं त्याला कडीच नाही का? दगड ठेवणार आहे? अरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टींना प्राधान्य द्या वास्तुशांतीनंतर आणि मग घरी जाऊन राहा, तुम्हाला अडचण येत नाही. ह्या गोष्टींना प्राधान्य देता आपण एक तारीख ठरवतो आणि आपल्याकडे जे फ्लॅट वगैरे घेतात, बिल्डिंग घेतात, त्यांचे पण खूप कौतुक करावं लागतं. मी नियोजन का शब्द वापरला? मी एवढ्या वास्तुशांत केल्या. अगदी 16 तारखेला वास्तुशांत आहे बरं का, त्या आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं. तो म्हणला ठीक आहे, काळजी करू नका. 15 तारखेला संध्याकाळपर्यंत त्या घरामध्ये अजून फरशी घातलेली नसते. हो, कसं करणार आम्ही? थांबतो, थांबा गडबड करू नका, मी बघतो. आणि त्या कामगाराला बोलवतो, दोघं तिघं येतात, त्या बाहेर ठेवल्या फरशा नुसत्या आत आणून एकमेकावर अंथरून टाकतात. हां, ह्याच्यावर तुमचं काम करा, उद्याच्याला काढतो आणि परत 8 दिवसांनी लावत बसतो. एवढी गरज काय? अपूर्ण कामांना प्राधान्य द्यायचं. तो असलं काय तर करत राहतो. पाणी नाही आहे मग टँकर आणून देतो की. अरे व्यवस्थित नियोजन करूया. तात्पुरतं आपण वास्तुशांत करणार म्हणजे टेम्पररी राहायला जाणार आहे का? नाही, आपण छान राहायला जाणार आहोत. मग त्या दिवशी तर मनस्ताप नकोस, पण दुसऱ्या दिवशीपासून पण नको आहे का? याचं कारण असं की ह्या मार्गातून आपण काय साधणार असतो? शांती, त्या घरात मिळणारी, त्या घरातल्या लोकांना मिळणारा संयम आणि त्या घरात असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला आपला सकारात्मक पुरुषार्थ काम करत असतो आणि त्यामुळं आपल्याला त्या घरामध्ये आनंद मिळत असतो. हा कधी शोधणार आम्ही? हा आम्ही शोधायच्या मागं लागत नाही. त्यामुळं काय करा? सगळ्यात मोठं समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या गोष्टीचा टाळा. 4 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात त्यासाठी. त्या कुठल्या? 1, गृहप्रवेश यशस्वीपणे करा. चांगली सगळी माणसं बरोबर घ्या, शांत मनस्थिती आणि आनंदी असताना करा. एकमेकावर ओरडणे, कुठला तर दिवस त्या दिवशी नाही, अमकं नाही तमकं नाही, खूप लांब आहे, हे राहिलं ते राहिलं, घ्या ना कागद पेन जवळ. सगळ्या गोष्टी छान करता येतात. यशस्वी गृहप्रवेश करा. दुसरं, ज्या घरात आपण जाणार त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी ह्या 3 गोष्टीची तुम्ही मागणी करत असता. मग सुख आपल्याबरोबर आत जातं. आपणच सुखी नसू तर आपल्याबरोबर सुख हात येणार आहे का? आपणच शांत नसू तर त्या घरात आपल्याबरोबर शांती येणार आहे का? आणि आपणच समृद्ध मनाने नसू शरीराने तर आपल्याबरोबर समृद्धी प्रवेश करणार नाही. म्हणून तुम्ही आज जाताना सुखाने, शांतीने आणि समृद्धीने आज जाणं गरजेचं आहे. तर ते प्रवेश करलेला ग्रह जो आहे ते ग्रह तुम्हाला तथास्तु म्हणेल. तुम्ही जर असुख घेऊन गेलात, अशांती घेऊन गेलात, असमृद्धी घेऊन गेलात तर ते तथास्तु म्हणलं तर त्या घरामध्ये सुख कधी मिळणार नाही, शांती कधी नांदणार नाही आणि समृद्धी कधीही राहणार नाही. म्हणून आपण जात असताना त्या गोष्टी आपल्याबरोबर पाहिजेत, आपण समृद्ध पाहिजे. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे काय? तुम्ही त्या घरामध्ये आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करत असता. आरोग्य मिळावं महत्त्वाचं आणि तुम्हाला आनंद मिळावा. मग तुम्ही त्या दिवशी आरोग्याने समृद्ध असता का? विचार करा. काय नाही, मला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, तशातच मला असं नाही. अरे तू त्या घरात आरोग्य घेऊन बाबा जाणार नसशील तर त्या घरात आरोग्य टिकणार आहे का? तूच आनंदी नसशील तर त्या घरात आनंद टिकणार आहे का? नाही. तू आनंदी असायला हवा. आनंदी असायला हवा म्हणजे फटाके वाजवायचे आणि धूर करायचा हा प्रकार नाही आहे. तू आनंदी असायला हवा. सगळ्या तुझ्या चेहऱ्यावर, चित्तावर आनंद, रोमारोमात तुमच्या आनंद असायला हवा. पण आपल्याकडे तो असतो का? इथं तपासा. आपण प्रत्येकावर खेकसत असतो सगळ्यांवर आणि मग हा आनंद असत नाही. त्यानंतर आपण ज्या घरात जाणार त्या घरामध्ये दैविक कृपा व्हावी. आपल्यावर दैविक कृपा व्हावी म्हणून प्रयत्न आपले सगळे ते आहेत. मग त्यासाठी दैविक कृपा आणि त्यांचं समाधान हे महत्त्वाचं आहे.
मग बऱ्याचशा घरांमधून देवघर ही संकल्पनाच संपत चाललेली आहे. लहान घर असू द्या, देवाची फार मोठी मागणी नाही आहे. असे देव कधी भांडणार नाहीत. तुम्ही 10x10ची तुमची रूम केली, मग मला 5x5ची नको, असं कधी म्हणणार नाहीत. पण त्याला यथायोग्य एखादी छोटी तरी जागा दिली पाहिजे. परंतु ती कुठे असते? तर किचन कट्ट्याच्या खाली कोपऱ्यात. एका जागी तर वरच्या बाजूला सिंक होतं आणि खाली देव घातले होते. मी म्हणलं असं का? नाही, ते या बाजूला ईशान्य कोपऱ्यात असतात ना, म्हणजे आग्नेय कोपऱ्यात आणि इकडच्या असं बरोबर पश्चिमेकडं पूर्वेकडं तोंड करून किचन कट्टा तू उभं राहायचं. किचन कट्टा आणि त्याला चिटकून खाली तिथं जागाच नाही आहे, मग सिंकच्या खाली देव ठेवले म्हणे. अरे असं का करतात? त्यांची मागणी फार नाही आहे. मुळात ते देव जास्त नकोत. मुळात धर्मशास्त्र असं म्हणतं 5पेक्षा जास्त देव नकोत. आमचे ढिगभर देव, त्यांच्या कुठल्या देवांचे कुठले देव ओळखू येत नाहीत. कुठले टाक आणले त्याचे नाकं तोंड झिजलेली आहेत. जे देव आम्ही वापरतो ते कुणाचे काय कुठले आहेत ते आम्हाला ओळखू येत नाहीत. हे असले देव नको आहेत. एक कुलदेवता, एक कुलदैवत, एखादा गणपती, तुमच्या लग्नामध्ये मिळालेला बाळकृष्ण आणि अजून एखादा दुसरा देव, गावातला एखादा ग्रामदैवत, बास झाले देव. फार देव 5-50 देव असले म्हणजे सगळे तुमचं कल्याण करण्याला बांधील आहेत असं समजायचं नाही. मग दैवी कृपा होण्यासाठी मोजकेच देव असू दे, पण मला छान करता आलं पाहिजे अशा विचाराने ते आपल्याला असले पाहिजेत. काही लोक वास्तुशांतीला नवीन देव आणतात, मग जुन्याचं काय करायचं आणि वाढवत राहतात. जुनं पण सगळं तसंच ठेवतात. आपल्या प्रवृत्तीत आहे. फुटकी बादली तशीच ठेवायची, नवीन बादली आणायची, फुटकी टाकून द्यायची नाही. तीच देवाच्या बाबतीत गोष्ट घडते. ते असू दे झिजलेले आहेत, असू द्या आमके आहेत, अरे त्याचं तोंड सगळं नाक झिजलं आहे, असू द्या चांदीचं आहे, चांदीचा असो का सोन्याचा असो, काय करायचं आहे तुम्हाला? तो 5पेक्षा जास्त देव नसले तर तुमचं ते दैवी कृपेचं आणि समाधानाचं लेवल ही छान राहणार आहे. आणि सगळ्यात मोठा भाग असा, 30 लाखाचं घर बांधलं, 100 लोक जेवायला आले, वास्तुशांतीवर 10-15 हजार रुपये खर्च केले, पण गुरुजींना मात्र एवढा पिळून काढला, 1100 रुपयात सगळं सामान म्हणून तुम्ही करा, आमचं काय मिळणार नाही बघा. अरे हे घर रजिस्ट्रेशन करून जेव्हा नावावर करून घेत होतो तेव्हा गव्हर्नमेंटने सांगितलं 6% एकूण रकमेच्या स्टॅम्प घ्यावा लागेल. एक शब्द न बोलता भरले. तेच तर त्यानं 10% म्हणलं असतं तर भरले असते की नाही. मग जरासे गुरुजी तुम्हाला लाख रुपये मागायला तयार नाहीत, 15,000 20,000 तर मागत नाहीत. मग एवढं तिथं पिळून खाण्याला अर्थ नाही. छानपैकी ते संतुष्ट असावेत असा विचार करा. गुरुजी ही संकल्पना तुम्हाला त्या आनंदानं तुमच्या घरात विष्णूच्या रूपानं प्रवेश करणार आहेत. सगळं छान करून देणार आहेत. प्रत्येक क्षणाला ते म्हणतायत ह्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, ह्या माणसाला आनंद मिळू दे, ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष होऊ दे. ह्या सगळ्या मंत्रांचा घोष तोच आहे. आणि मग त्यांना जर आम्ही संतुष्ट ठेवत नसू, एखाद दुसरे संतुष्ट कितीही देऊन राहत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण बहुधा असं होत नाही. त्यामुळं गुरुजी संतुष्ट असणं, समाधानाने असणं आणि त्यांचा आशीर्वाद मिळणं, आपल्या घरचे वडील, आई, सासू सासरे, आत्या, मामा, काका, हे सगळे हे आप्त जे आहेत ह्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणं हा सगळ्यात मोठा भाग महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. गाव सगळं बोलून, मोठे स्टेरिओ लावून, स्पीकर लावून, सगळा व्याप करून एवढ्या लोकांची आबाळ करण्यापेक्षा घरचे सगळे घ्यावेत. हेच खऱ्या अर्थानं देव आहेत. आणि ह्या सगळ्यांना बोलवून जर हे छान केलं तर जेवणच पाहिजे अशातला भाग नाही. साधं लाडू चिवडा जरी दिला तरी लोक संतुष्ट आहेत. एवढं छान करता येईल असं करा. आणि तुमची वास्तुशांती जी आहे ती नंतर सवडीने करा, परंतु वास्तूमध्ये प्रवेश करताना व्यावहारिकतेनं ह्या सगळ्या गोष्टी समाधानानं साधा, तर तुमचं ते घर तुम्हाला आयुष्यभर तथास्तु म्हणेल. व्यावहारिकतेचा, अडचणीतून मार्ग काढायचा आणि समाधान साधायचा हा एकमेव मार्ग ज्या माणसाकडे शिल्लक आहे, तो माणूस त्या घरामध्ये ह्याच पिढीत नव्हे पुढच्या पिढीतसुद्धा आनंद प्राप्त करून जगेल अशी माझी आपल्याला विनंती आहे. प्रयत्न करा. नवीन गृहप्रवेशासाठी काहीही न पाहता स्वतः नियोजन केलं तर तुमचं घर तुम्हाला सततपणे तथास्तु म्हणायला तयार आहे आणि आनंद द्यायला तयार आहे. अन्यथा मुहूर्त नाहीत म्हणून ताटकळायचं, गुरुजी नाहीत म्हणून ताटकळायचं, हा महिना असलाच आहे तो महिना तसलाच आहे असं न करता कुठल्याही महिन्याला, कुठल्याही वाराला, कुठल्याही नक्षत्राला वाईट न म्हणता सगळे चांगलेच आहेत, मी चांगला आहे का त्यांच्याबरोबर, ह्या गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या वास्तूत प्रवेश करा. तुमची नवीन वास्तू तुम्हाला आनंद देईल, समाधान देईल आणि सगळ्यात मोठं ते राहण्याचं कौशल्य प्राप्त झाल्यानंतर त्या घरामध्ये आबाद होईल, मुलाबाळांची प्रगती होईल.
शिक्षणामध्ये आनंद मिळेल आणि ती वास्तू तुम्हाला आयुष्यभर आनंदच देत राहील. एवढा जरी विचार केला तरी मला असं वाटतं की तुमचा नवीन गृहप्रवेश हा तुम्ही स्वतः सुखकर आणि आनंदी करू शकता. प्रयत्न करा. काय अडचण आलीच तर मला फोन करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे.